फुकटचं तर आपण कुठेच सोडत नाही आणि सोडायला बी नाही पाहिजे. सकाळी सकाळी काढली मी आपली स्प्लेंडर आणि 360च्या स्पीडनं चाललो फुकटचं खायला. जास्त दूर बी नव्हतं जाणं, नांदुऱ्यातच आपल्या आद्याच्या घरी, की त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता. सॉरी, त्याच्या नाही, आमच्या बहिणीचा साखरपुडा होता. पण एक मिनिट, हा झोमॅटोवाला असा कोण लाजून त्याला जवळ घेऊन मायेची ऊब दिली पण समजून सांगलं की चार चौकात लाजणं असं पोराच्या जातीला शोभत नाही गड्या. सट खायचं आणि तट राहायचं. इकडे बामनबुवा त्याचं काम करत होते आणि आमचं चालू होतं आद्या तू लढ, बहिणीचा साखरपुडा आहे गड्या, तुझ्या डोळ्यात एक असू नाही. पण ते दलिंदर पोरगा हसतच होतो. अरे अटपा रे, लवकर आम्हाला भुका लागल्या. अरे का हो पाटील, आले का पाणी पिऊन? फटाके फुटले, म्हटलं चला आता आपल्याला जेवणच करणं. पण पोयाच कापेल नव्हत्या. म्हटलं सरकारे बाजूला, ह्या पोया मी कापतो. पण गौरव पाटील म्हणे मला 50 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पोया काप्याचा. ना झोमॅटोवाला तर म्हणे मारोजच काम आहे. पण ते सगळं जाऊ द्या, पंक्तीत खोबरावाडी होती. फुकटचं खाणाऱ्याची संख्या दिवसांदिवस वाढूनच राहील. सरकारनं या फुकट्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. तेवढ्यात मी ना गर्दीमध्ये एका जणाचा चष्मा लांबवला. मला काही तो बरोबर वाटत नव्हता. मग गौरव पाटीलने माकडून गिफ्ट देऊन टाकला. या पोराले आवरारे कोणी हा लढून राहिला. पाटील वाट पाहत होते पंगत बशाची, पण काही जण निंबू पाणी पिऊनच पोट भरत होते. आणि मी पंक्तीत वाढत होतो रे. पण जरासा काय मी बाहेर गेलो, हे मला सोडून जेवायला बसले ना रे वा. अरे लाजा वाटू द्या रे, कुठे फिरसान रे एवढा पाव. अरे आद्या शोभते का तुले? मग एवढ्या जिद्दीवर आद्याच्या पुढेच बसलो जेवायला. जेवण असं करा की सगळे ना आपल्याकडेच पाहिलं पाहिजे. सगळेचे जेवण टपले तरी मी ना हार नाही मानली. शेवटी आद्याला म्हटलं चाल रे बा, मी चाललो आता घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. लोक